उन्हाळा स्पेशल आज आपण तळल्यानंतर अजिबातही लाल न होणारे छान अशी क्रिस्पी उडीद आणि मूग डाळीचे हे पापड करत आहोत। हे उडदाचे पापड करत असताना मसाला देखील घरच्या घरी बनवलेला आहे, त्यामुळे विकतचं काही साहित्य आणण्याची टेन्शन न घेता तुम्ही घरच्या घरी उडीद डाळ आणि मूग डाळ मिक्सरला दळून घेऊन आणि त्यासाठीचा लागणारा मसाला देखील घरच्या घरी तयार करून हे पापड बनवू शकता। त्याचबरोबर काही महत्त्वाचे टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे तुमचे पापड देखील परफेक्टच तयार होणार। अशाच भरपूर टिप्स सहित सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून दररोज दुपारी 12 वाजता येणाऱ्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल। नमस्कार, मी कविता, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळा स्पेशल छान अशी क्रिस्पी उडीद डाळीचे पापड करत आहोत। अगदी 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी मूग डाळ दोन्हीही डाळी व्यवस्थित अशा पुसून त्यानंतर मिक्सरला मी दळून घेतलेले आहे आणि त्याचं साधारणतः एवढं पीठ झालेलं आहे। 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी मूग डाळ, त्यातील थोडंसं पीठ आपण हे पापड लाटण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर मिरे घेतलेले आहे, मिरे थोडेसे जाडसर असे कुटून घ्यायचे, ते आपण यामध्ये मिक्स केलेले आहे। जे जाडसर आहेत ना तेच वापरायचे, जो बारीक असेल ना त्याची जी पावडर ती वापरायची नाही। त्यानंतर यामध्ये अगदी लहान साईजचं 1 चमचा मीठ, त्यानंतर पाव चमचा एवढा पापड खार जास्त वापरू नका, नाहीतर पापड तळल्यानंतर लाल होतो। बऱ्याचदा उडदाचा पापड तळल्यानंतर लाल होतो, कारण आपल्याकडून पापड खाराचं प्रमाण हे जास्त झालेलं असतं त्यामुळे। त्यानंतर आपण थोडं करून पाण्याचा वापर करून छान असं घट्टसर हे पीठ मळून ठेवलेलं आहे आणि 2 ते 3 तासासाठी असंच आपण झाकून ठेवणार आहोत। 3 ते 4 तास झालेले आहे, पीठ छान असं भिजलेलं आहे। आता आपण हे मुसळच्या सहाय्याने व्यवस्थित असं कुटून घेणार आहोत। जेवढं जास्त कुटून घेता येईल तेवढं जास्त घ्या, म्हणजे पापड लाटताना पोलपाटला चिटकत नाही। यासाठी पापड लाटताना जर चिटकला तर समजून घ्यायचं की आपलं पीठ हे व्यवस्थित असं कुटलेलं नाही। त्यावेळेस तुम्ही हे पीठ जेवढे जास्त कुटून घेता येईल तेवढं जास्त कुटून घ्या। हे पहा अशा पद्धतीने, त्यामुळे पापड लाटताना छान असा पसरतो देखील आणि व्यवस्थित असा न चिटकता व्यवस्थित असा लाटून तयार होतो। आपलं सर्व पीठ छान असं या ठिकाणी मुसळच्या साहाय्याने कुटून झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे बॉल्स करणार आहोत, जेणेकरून सर्व पापड आपले एकसारख्या आकाराचे होतील। हे पहा, साधारणतः 2 रोल आपण याचे करत आहोत आणि व्यवस्थित असा रोल करून घेतल्यानंतर जे राहिलेलं पीठ आहे ते देखील प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित असं झाकून ठेवायचं। त्याला हवा लागून द्यायची नाही, नाहीतर ते पीठ थोडंसं कडक देखील होतं आणि ते पापड लाटताना व्यवस्थित असं लाटता येत नाही। यासाठी अशा पद्धतीने एकसारख्या आकाराचे आपण रोलमधील जे बॉल्स आहे ते कट करून घेत आहोत। त्यानंतर आपण हे पापड लाटून घेणार आहोत। हे लाटत असताना आपण थोडंसं कोरडं पीठ साईडला काढून ठेवलेलं आहे, त्या कोरड्या पिठाचा वापर करून अशा पद्धतीने सर्व पापड हे लाटून घेणार आहोत। साधारणतः एवढ्या पिठामध्ये आपले 25 ते 30 पापड बनवून तयार होतात। हे पहा, अशा पद्धतीने आपण आता हे सर्व पापड लाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व उडीद डाळीचे पापड आपण लाटून घेत आहोत। छान असे सर्व पापड या ठिकाणी लाटून त्याचबरोबर पेपरवर छान असे सुकवण्यासाठी ठेवलेले होते। अगदी छान परफेक्ट असे हे पापड आपले सुकवून तयार झालेले आहे। आता हे पापड आपण तळणार आहोत की पांढरा शुभ्र कशा पद्धतीने पापड आपला तयार झालेला आहे हे तुम्हाला पाहता क्षणी समजणारच आहे। हे पहा, उडदाचा जो पापड आहे तो तळण्यासाठी तेल खूप जास्त कडकडीतही गरम करू नका, त्याचबरोबर मध्यम तेल गरम असावं आणि पटपट तुम्हाला हा पापड दोन्ही बाजूनी छान असा तळून घ्यायचा आहे। परफेक्ट या ठिकाणी उडीद डाळीचं पापड पांढऱ्या शुभ्र रंगावर तयार झालेला आहे। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर या अगोदर अगदी 20 ते 25 प्रकारचे पापडांच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिलेल्याच होत्या। त्या सर्व रेसिपीज जर तुम्हाला पाहायचे असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल आणि कोणती रेसिपी मी यूट्यूबवर शेअर केली ते तर समजण्यास मदत होईलच,
त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी रेसिपीज माझ्या चॅनलवरही सर्च करायची असेल, ती सबस्क्राईब केल्यामुळे पटकन सर्च करता येईल. त्याचबरोबर कविताज किचनचा कांदा लसूण मसाला या ठिकाणी आपण लॉन्च केलेला आहे. त्याचबरोबर मटण मसाला देखील आपण लॉन्च केलेला आहे. जर तुम्हाला कांदा लसूण मसाला आणि मटण मसाला जर घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घर बसल्या ऑर्डर करू शकता. अगदी केमिकल फ्री हा मसाला बनवलेला आहे. शेतकऱ्याकडील मसाले वापरलेले आहेत. त्याचबरोबर छान असा सर्व अभ्यासपूर्ण हा मसाला केलेला आहे. त्यामुळे चवीला अतिशय अप्रतिम आहे. छान क्रिस्पी उडीद डाळीचा पापड तयार झालेला आहे. अगदी कमी तेलकट आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.